5 वाजतील आणि तो मंदिर बंद होणार आहे, तर आम्हाला बंद होण्याच्या पहिला आम्हाला पोहोचायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी पटेल, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. तर तिथूनच आम्ही जाणार आहे ब्रह्मगिरी पर्वतवर. तर आम्ही आता आलो आहे, सध्या हॉटेलमध्ये थांबलो आहे कसारा घाटाच्या खाली बाबा का ढाबा. तर या ढाब्यावर आता नाश्ता केलेला आहे आम्ही. ही बघा आपली मंडळी, लवेश, दीप, विशाल दादा आणि प्रतीक दादा गाडीत आहे बघा. तर चला आता जाऊ. पाणी थांबलं हो पट्टी. तर मित्रांनो, आम्ही घाट पार केला आणि आम्ही आता इथं घाटनदेवीच्या मंदिरात आहे. तर इथे थांबलोय, थोडा नमस्कार वगैरे करून आम्ही आता पुढे जाऊ. आता जस्ट घाट क्रॉस केलेला आहे आम्ही. तिथं मागे नव्हता, आता इथं खूप धुक्का आहे. आता थोडा फोटोशूट चालू आहे. तर इथं आतमध्ये येण्यासाठी आपल्याला इथं ही 50 रुपयाची पावती फाडायला लागते, एंट्री फीस त्यांची. तर मित्रांनो, आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. तर इथं आतमध्ये येताना आता सर्वात पहिला आपल्याला एंट्री फीस 50 रुपये आणि कार पार्किंगचे पण 50 रुपये आपण पे. हे बघा, त्याच्या 2 पावत्या घेतल्यात आपण. गाडी पार्किंगला आता लावतोय आपण. ही पार्किंग होती मंदिराची पार्किंग आहे. पैसे पेट्रोल आम्ही सगळ्यांनी कपडे चेंज केलेले आहेत आणि आता आम्ही सर्वात पहिला चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. मग तिथून आल्यावर संध्याकाळी आम्ही दर्शन करायला जाणार आहे. तर इथं खूप जोरदार हवा सुटलेली आहे. आम्ही अर्ध्या रस्त्यात गाडी जाते तिथपर्यंत गाडी घेऊन चाललो आहे. तर बघा समोरचा व्ह्यू कसा सुंदर आहे. रस्ते पण बघा एकदम मस्त. तर इथे खूप चिखल आहे म्हणून आम्ही गाडी पुढे घेतली नाही. तर आम्ही अर्ध्या रस्त्यात गाडी येते तिथपर्यंत गाडी घेऊन आलो आहे. तर इथून आता आम्ही जाणार आहे. तिथे ही मंडळी अजून तयार करते. जर आपण गाडी घेऊन वर आलो तर आपल्याला हा असा कच्चा रस्ता व रस्त्याला खूप चिखल असलेला रस्ता हा आपल्याला पहिला पार करायला लागेल. जर आपण खालूनच डायरेक्ट ट्रेक स्टार्ट केली तर खालून पासून डायरेक्ट पायऱ्या आहेत आपल्याला. तर आम्हाला संध्याकाळी लवकर उतरून दर्शन पण घ्यायला जायचं आहे म्हणून आम्ही अर्ध्या रस्त्यात गाडी घेऊन आलो. तर हा बघा व्ह्यू किती सुंदर आहे इथला. तर खालून चालत आलो असतो तरी चालला असतात, एवढा काही जास्त रस्ता नाही आहे. त्या काकांनी आम्हाला सांगितलं का खूप टाईम लागेल म्हणून आम्ही गाडी घेऊन अर्ध्या रस्त्यात आलो. पण नाही तेवढं नाही. हा बघा इथे खालीच मंदिर आहे, इथून लगेच आलो असतो आपण. तर आता सध्या पाऊस पडला आहे म्हणून रस्त्यावर आता इथं पूर्ण चिखल झालेला आहे. तर मित्रांनो, रस्ता बघा एकदम खराब झालेला आहे.
पावसामुळे हा लविशची बुटा मारेन ते बघ डायरेक्ट खड्डा पडतात टोकच हा. पायवाटेवरून येत असताना आपल्याला ज्या पायऱ्या लागतील त्या सरळ गेलो आपण तर आपण गंगेच्या उगमस्थानावर जातो आणि इथूनच जर थोडासा पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट साईडला बोर्ड दिसेल. तिथून आपल्याला ब्रह्मगिरी पर्वताजवळ जायचं. इथं आलो दर्शन केला. इथं श्री गंगा गोदावरी यांचं उगमस्थान आहे. तर इथं आपण पाया पडलो आणि आता इथून आपण जाणार आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. चला मित्रांनो, इथून आपल्याला अजून 100 पायऱ्या खाली उतरायचं आहे आणि मग तिथून आपण ब्रह्मगिरी पर्वतावर जाणार आहे. तर आता आम्ही पोचणार आहे ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर. तर पहिला आम्ही गेलेलो होतो तिथं गंगेचं उगमस्थान होता तिथून. तर हा बघा हा रस्ता येतोय, इथून आहे ब्रह्मगिरीला जायचा रस्ता. तर आपण या रस्त्याला आलो तर इथून आपल्याला जाता येईल गंगेच्या उगमस्थानाला. आता आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर. तर मित्रांनो, रस्त्यातच आपल्याला मुक्तादेवीचं मंदिर लागतो. हा बघा रस्त्यानं इथं आता आपल्याला लंगूर दिसलेले आहेत. तर यांच्यापासून सावधान. काठी आहे त्याला काहीच करू नाही, ते बघूच नको. नंबर आहे ना. थोडाच वर आल्यावर आपल्याला ही अशी गुफा बघायला मिळेल. त्याच्यात एक मुकुट आहे पण त्याची काही माहिती आपल्याला नाही आहे. तर चला आपण जाऊ आता वरती. तिथून वर आल्यावर आपल्याला हा असा दगडातच कोरलेला हा द्वार बघायला मिळेल. याच्यातून आपल्याला वरती जायचं आहे. आता मी दिसतो, पहिले दिसत होता तुम्ही. वर येताना आपल्याला इथं हे 2 कुंड दिसले, हे बघा. तर अजून आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. अजून आपल्याला तिथं जायचं आहे. हो, मुठ्यांची बिला. मित्रांनो, इथला व्ह्यू बघा. हा बा समोरून बघा. आता इथं खूप धुकं आलेलं आहे. आता इथं खालचं सगळं दिसत होता, आता काहीच विजिबल होत नाही. सगळा धुक्याने भरलाय. वर पोचल्यावर एवढी जोराची हवा चालू होती का मी बोललेलो काहीच रेकॉर्ड झाला नाही. तरी बघा मित्रांनो किती जोराची हवा चालू आहे इथं. इथून हा एक खतरनाक वाला पॅच चालू झालेला आहे.
खूप एकदम कठीण आहे हे बघा. तर चला वरती डोंगरावर. आम्ही आता सध्या खूप उंचावर आहे. खाली सध्या काय ना म्हणून काही समजत नाही, पण इथं एकदम जोराची हवा चालू आहे. आणि इथे बघा असा हा पातळ रस्ता आहे. सध्या खालचा काही दिसत नाही म्हणून काय वाटत नाही, दिसत असता बरोबर फाटली असती. प्रतीक दादाची फाटली. तर तिथून खाली उतरल्यावर आम्ही निघालो गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ जाण्यासाठी. तर धुका खूप असल्यामुळे थोडा रस्ता शोधायला आम्हाला प्रॉब्लेम होत होती, पण हळूहळू आम्ही पुढे गेल्यावर आम्हाला रस्ता धुका गेलेला आहे आणि थोडं थोडं इथं आता विजिबल होत आहे. बघा कसं व्ह्यू आहे इथला. कधीपासून खूप धुका होता तर काहीच दिसत नव्हता. तर आता इथं हॉटेल आहे, इथं आम्ही चहा प्यायला थांबलो आहे कारण की भिजल्यामुळे खूप थंडी लागते. आता आम्ही पोचलो आता ब्रह्मगिरी मुख्य दर्शन म्हणजे मंदिराजवळ पोचलो. हा बघा इथे समोरच मंदिर आहे. तिथून मस्त पाणी वाहत आहे मंदिराच्या पहिलाच. ये देखो सब लोग यहाँ पे देखो, मेरे पास ध्यान दे दो. ऐसा आपका जन्म होता है, ऐसा ये गंगा गोदावरी मैया का जन्म स्थान है. उत्पत्ति माँ गोदावरी ऐसे कहती. तुम कभी आओ, जितना जल रहते ही कभी खत्म नहीं होता, कभी ज्यादा नहीं बढ़ता, हमेशा रहते ही. ये देखो ये गौतम ऋषि अहिल्या माता दिखा, उसको पत्नी अहिल्या माता 1980 को अत्याचार पात्र लग गया था, गौ माता मार दिया, उसको शराब लग गया. उसने यहाँ पे 12 साल तपस्या किया गौतम ऋषि भगवान ने. 3 पेड़े गुल्लाल का, ये 2 आणि 3 एक गिर गया. 3 पेड़ में जल आता है गोदावरी मैया का, ये बाढ़ रूप में आता है. तुम कभी आओ, इतना जल रहते, कभी खत्म नहीं होता, कभी ज्यादा नहीं बढ़ता. यही जेल गुप्त हो जाती है. अंदर एक गौमुख देखे ना मंदिर में, वो गाय का शीर उधर लगाई, ये जेल गुप्त हो जाती है, वो मंदिर में जाती है. वो पहाड़ के अंदर से गिर गई थी. आगे शंकर भगवान ने वो जटे में बाल में ली गोदावरी मैया. वो कोने वाला मंदिर देखेंगे आगे वाला जटा वाला, यही जेल वो मंदिर में जाती है, जटा मंदिर में. दूसरा पहाड़ में गंगाधर में जाती है, रामकुंड में कुशोर्त कुंड में खुली हो जाती है. नासिक पंचवटी उसका पात्र बड़ा हो जाता है. ये मेन जन्म स्थान है गोदावरी मैया का. सब लोग गंगा जल ले लो, आगे आओ, सब लोग इधर से आ जाओ. इधर एक हवा, उसके नीचे आपका नाम, माता पिता का नाम नहीं करो. गंगा है गोदावरी मैया, अरे सब मिलके जरा ते बड़ा दान माता जी को संग्रह असते. इच्छा असते आपली. मित्रांनो आता 5 वाजतील आणि तो मंदिर बंद होणार आहे. तर आम्हाला बंद होण्याच्या पहिला आम्हाला पोचायचं आहे. खूप जास्त दुःख आहे म्हणून थोडा रस्ता शोधायला प्रॉब्लेम होत आहे, पण जसं थोडं थोडं कमी होतं दुःख तसं आम्ही पुढे चाललो आहे. सगळ्यांनी ठेवली आहे तशीच. तशी दगडं लावलेली आहेत. हे डब्बू वरच्या वरतीच
जाते ना का खाली नाही जात. हा बघा मित्रांनो, त्याच्यापेक्षा उन्हाळा रिव्हर्स वॉटरफॉल. हा बघा पाणी कसा वरच्या वरीच, वरतो पाऊस नाही, जमिनीतून पाऊस पडतो. खाली दिसतच नाही. तर इथं आहे गुडघेंचे निशाण. आणि या साईडला महादेवांनी जटा पडल्या होत्या, त्याचे निशाण अजून दिसतात. तर आता अंधार आहे म्हणून जास्त दिसत नाही. तर चला जाऊ आता खाली. इथं हा एक पॉइंट आहे, इथं आम्ही चाललो आहे, पण पाऊस आणि वारा खूप जोराचा आहे. बघू पुढे कसा आहे, पण वाटत नाही खालचा काय विजिबल होईल, पण बघू जाऊन पुढे. आता हा बघा, आता इथून असा पूर्ण नेरो रस्ता, गेल्या साईडला अशी खाल उतरा नाही एकदम. तर जरा बरा वाटतंय. कधीपासून जोराचा पाऊस, धुक्का आणि थंडी पण वाजत होती. तर चला आता उतरूया आपण खाली. चौघांनी भागती हुई आत्मा पकडलेली आहे. हे बघा, भागती हुई आत्मा. हे नको नको. तर मित्रांनो, आम्हाला खाली उतरायला 7:15 वाजलेत. इकडची घे. आणि आता इथं बघा खाली, तर खाली एकदम धुक्का झालेला आहे आणि काहीच विजिबल होत नाही सध्या. तर आता गाडी चालवायला थोडी प्रॉब्लेम होत आहे. आता आम्ही सध्या इथं घाटात आहे आणि आता जोराचा पाऊस चालू झालाय परत. धुक्का गोल गोल फिरतोय फक्त का. हा मित्रांनो, आम्ही खाली उतरलो आणि आता चाललो आहे दर्शनाला. तर आता गर्दी पण कमी दिसते, 9च्या आधी पोचायला लागेल. तर 9ला मंदिर बंद होते. तर आता 8:15 झाले, जाऊ दर्शनाला. तर मित्रांनो, आमचा VIP प्रमाणे दर्शन होत आहे. आता सकाळी खूप लाईन नव्हती, हे सगळे बॅरिकेड भरलेले होते. तर आता फटाफट हे सगळे ओपन भेटले, आता लगेच दर्शन होईल आमचा. ए पकड कोणतरी या. वलल वलल. आता 1:15 झालेत आणि आमचं दर्शन झाला. 1-1.5 तासात झाला दर्शन. तर आता आम्ही निघू घरी जायला. तर आता मंदिराच्या परिसरात साईडला येतं, आता फोटो काढता सध्या सगळी.
तर मंदिर 9ला बंद होतोय, तर 9ला बंद झाला. त्याच्यानंतर जेवढी पब्लिक आतमध्ये होती त्यांचं दर्शन झाला. आणि आता झाला आमचं मस्तपैकी दर्शन झालंय. आता बाहेर थांबलो आहे. वाजव ना. एक शंख वाजवता लवेशचे पोटन कल मारली. मला बी घ्यायचे थांब. मित्रांनो दर्शन झालं. आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.